नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगानं असणारा आपला पेपर हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी या पेपरचा विचार करणार आहोत. मित्र हो, मागील काही तासापासून आपण हवामानशास्त्र या पेपरचा अभ्यास करत आहोत. हवामानशास्त्राची सुरुवात कशी झाली, मग आपण बघितलं की इसवी सन पूर्व 300 ते 400 वर्षापूर्वी ग्रीक लोकांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या हवामानशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर मग याचा विकास या शास्त्राचा विकास कशा पद्धतीनं पुढे होत गेला हे आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर हवामान हा शब्द कशा पद्धतीनं या ठिकाणी आलेला आहे. क्लायमा आणि त्यानंतर लॉजी म्हणजे क्लायमेटॉलॉजी हवामानशास्त्र हा शब्द या ठिकाणी कसा आला. त्याचबरोबर हवामानशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी केलेले आहेत, त्यांचाही आपण मागील तासामध्ये अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर हवामानशास्त्राचं स्वरूप काय आहे, हवामानशास्त्राची व्याप्ती काय आहे आणि हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी कशा पद्धतीनं संबंध आहे याचाही विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. मित्र हो, आजच्या तासामध्ये आपण हवामानशास्त्राचं असणारं महत्त्व, सिग्निफिकन्स ऑफ क्लायमेटॉलॉजी या हवामानशास्त्राचं मानवी जीवनाच्या अनुषंगानं व मानवी व्यवसायाच्या अनुषंगानं म्हणजे जे काही मानवाचं आर्थिक कार्य आहे या मानवाच्या आर्थिक कार्याच्या अनुषंगानं मानवी जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न मागील काही तासापासून करत आहोत. त्यामध्ये हवामानशास्त्राचे महत्त्व बघत असताना आपण मागील तासामध्ये कृषी क्षेत्रामध्ये हवामानशास्त्राचं काय महत्त्व आहे, मासेमारी क्षेत्रामध्ये हवामानशास्त्राचं काय महत्त्व आहे, त्याचबरोबर उद्योगधंदे असतील, व्यापार व वाणिज्य, माहिती आणि दळणवळण आणि ऊर्जा साधने यामध्ये हवामानशास्त्र हे कशा पद्धतीनं महत्त्वाचं आहे, हवामानशास्त्राचा अभ्यास करणं या शास्त्राच्या अनुषंगानं का महत्त्वाचं आहे हे आपण मागील तासामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. आजच्या तासामध्ये आपण हवामानाचे प्रकार हे हवामानशास्त्राच्या अध्ययनामध्ये का महत्त्वाचे आहेत, मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून आणि मानवाच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचे आहे हे आपण आजच्या तासाला बघूया. मित्र हो, हवामानशास्त्राच्या अध्ययनामुळे जागतिक व प्रादेशिक हवामान प्रकाराविषयी आपल्याला माहिती होते आणि ही माहिती झाल्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की हे या ठिकाणी जागतिक हवामानाचे विविध प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग उष्णकटिबंधीय दमट हवामानाचा प्रदेश, उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश, मोसमी हवामानाचा प्रदेश, समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश, भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश, शीत हवामानाचा प्रदेश, अतिशीत हवामानाचा प्रदेश, म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे प्रकार किंवा हवामानाचे प्रदेश हे आपल्याला हवामानशास्त्राच्या अध्ययनामुळे समजते. आणि मग आपण पाहतोय की जगामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाची आवड असते. जगत असताना त्यांना काही लोकांना समशीतोष्ण प्रकारच्या हवामानामध्ये राहण्यास आवडते, तर काही लोकांना कोरड्या हवामानामध्ये, तर काही लोकांना
दमट व आर्द्रतायुक्त हवामानामध्ये राहण्याची आवड असते आणि मग अशा प्रकारच्या हवामानशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे हे त्या ठिकाणी समजतं आणि मग त्यांच्या हवामानशास्त्राच्या अध्ययनातून मग आपल्याला आपण ठरवू शकतो की ज्या व्यक्तीला जशा प्रकारच्या हवामानाची आवश्यकता आहे तशा प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन राहू शकते. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की हवामानाच्या प्रकाराविषयी आपल्याला हवामानशास्त्राच्या अध्ययनामुळेच कळून येते आणि त्यातून मग मानवाला ज्या ठिकाणी राहण्यासाठी जायचं असेल किंवा मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीनं जो हवामानाचा प्रदेश योग्य वाटत असेल अशा हवामानाच्या प्रदेशामध्ये तो मानव त्या ठिकाणी आपले जीवन जगू शकतो. म्हणजेच हवामानाच्या विविध प्रकाराची देखील माहिती आपल्याला या हवामान प्रकारातून होते. त्याचबरोबर मित्रहो, पुढचा जो काही आपला मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व हवा. हवामानशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला पाणी व स्वच्छ हवा कुठे उपलब्ध होईल याची संपूर्ण माहिती होते. कारण पाणी व हवेची उपलब्धता किंवा पाणी व स्वच्छ हवेची उपलब्धता या घटकावर हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. हे घटक अगदी आपण म्हणतो की शुद्ध हवाशिवाय आपण काही काळसुद्धा जीवन जगू शकत नाही. त्याचबरोबर शुद्ध पाण्याशिवाय देखील आपण काही काळ जीवन जगू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही घटक मानवाच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक असणारे हे घटक आणि या घटकांची उपलब्धता ही हवामानावर अवलंबून असते की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचं हवामान आहे आणि त्या हवामानाच्या प्रकारातूनच आपण पाहतोय की वाळवंटी प्रदेश असेल तर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी असते. दलदलीचा प्रदेश असेल तर त्या ठिकाणी किंवा उष्ण आणि दमट हवामानाचा प्रदेश असेल तर त्या ठिकाणी दररोज पडणाऱ्या पावसाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता ही मानवाला होते. त्याचबरोबर आपण पाहतोय की घनदाट अरण्याचा जो काही प्रदेश आहे आर्द्र हवामानाच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध अशी हवा उपलब्ध होते. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रहो, हवा व पाणी या दोन्ही बाबींवर हवामानाच्या घटकाचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळं हवामानशास्त्राच्या अध्ययनातून शुद्ध पाणी व शुद्ध हवा यांची उपलब्धता कशा पद्धतीनं होऊ शकते किंवा कोणत्या प्रदेशात प्रामुख्यानं आपल्याला हे उपलब्ध होऊ शकते याचा माहिती आपल्याला हवामानशास्त्राच्या अभ्यासातूनच मिळत असते. त्यानंतर मित्रहो, हवामानाचा अंदाज करायचा असेल, कारण अगोदरच्या काळामध्ये आपण पाहतोय की इसवी सन पूर्व काळ जरी आपण बघितला तर अगोदर हवामानाचा अभ्यास करणारे जी काही लोक होते, जे काही मानव होते, त्यामध्ये शेतकरी असतील किंवा दर्यावधी लोक किंवा खलासी लोक की हे किंवा राजे महाराजे असतील, हे लोक हवामानाचा अभ्यास करायचे की कशा प्रकारचं हवामान सध्या आहे आणि पुढील काळामध्ये कशा प्रकारचं हवामान होईल किंवा पुढील काळामध्ये कशा प्रकारचं हवामान हे असणार आहे. म्हणजे हवामानाचा अंदाज करण्याचं काम हे अगोदरच्या काळापासून देखील या ठिकाणी चालत आलेलं आहे. निश्चित हवामानात अंदाज करत असताना अगोदरच्या काळामध्ये जे घटक वापरले जात होते, जे साहित्य वापरलं जात होतं ते निश्चित कालबाह्य स्वरूपाचं होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की उपग्रह असेल, कृत्रिम उपग्रह जे आपण अवकाशामध्ये सोडलेले आहे ते कृत्रिम उपग्रह असतील किंवा अद्ययावत प्रकारच्या ज्या काही हवामान
चा अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळा असतील, त्यामध्ये GIS GPS सारखी प्रणाली असेल किंवा अद्ययावत अशा प्रकारची संगणक यंत्रणा असेल, यांच्या माध्यमातून आता आपण हवामानाचा अंदाज हा करू लागलेलो आहोत. अगोदरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हवामानाचा अंदाज तो वेगवेगळे घटक समोर ठेवून केला जात होता, परंतु तो पारंपरिक पद्धत होते. निश्चित त्या ठिकाणी शास्त्रीय असं स्वरूप त्याला प्राप्त करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये उपलब्ध असणाऱ्या या साहित्याच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अवर्षण असतील, पूर असेल, चक्रीवादळ असेल, याविषयी पूर्वानुमान हा मानवाला करता येतो. मित्रहो, जर अशा प्रकारचं पूर्वानुमान जर त्या व्यक्तीला मिळाले किंवा त्या प्रदेशाला एकंदर पुढील काळामध्ये हवामानाची स्थिती काय राहणार आहे याचा जर एक अंदाज त्या ठिकाणी जर आला किंवा पूर्व माहिती जर पूर्व सूचना जर त्या लोकांना मिळाली, तर निश्चित होणारी जी काही प्राणहानी किंवा वित्तहानी आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये टाळता येते. म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन, पुढील काळामध्ये जी काही आपत्ती आपल्याकडे येणार आहे त्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्याचं काम किंवा ती आपत्तीची तीव्रता जी काही आहे ती कमी करण्याचं काम हे आपण करू शकतो. त्यामुळं हवामानाचा अंदाज हा या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अध्ययनामुळेच आपल्याला येतो. त्यामुळे हवामानाचा अंदाज करणं किंवा हवामानाचा अंदाज घेणं हे देखील एक हवामानशास्त्रामध्ये महत्त्वाचं कार्य आहे आणि मानवाच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे. कारण हवामानाच्या अंदाजामुळेच मानव येणाऱ्या आपत्तीपासून स्वतःचं संरक्षण या ठिकाणी करू शकतो. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आपण या हवामानशास्त्राच्या अभ्यासाचा जे काही महत्त्व आहे हे या ठिकाणी पाहिलं की हवामानाच्या अंदाजामुळे देखील प्राणहानी आणि वित्तहानी आपण काही प्रमाणात टाळण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी करू शकतो. त्याच पद्धतीनं मित्रहो, पर्यावरणीय ऱ्हास टाळण्याचं काम हे हवामानशास्त्राच्या अभ्यासातून किंवा अध्ययनातूनच केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, वाळवंटीकरण थांबवणं, अवर्षणाची परिस्थिती टाळणं, पर्यावरणीय प्रदूषण टाळणं व त्यासंबंधी काही उपाययोजना सुचविणे हे हवामानशास्त्राच्या अभ्यासातूनच या ठिकाणी होऊ शकतं. मित्रहो, आपण पाहतोय की आजच्या अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणीय ऱ्हास ही एक मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की पावसाचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालं म्हणजे वाळवंटीकरणाचं प्रमाण हे वाढताना आपल्याला दिसतंय. मग वाळवंटीकरण जर कमी करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी हवामान शास्त्राचा या ठिकाणी अभ्यास करावा लागेल आणि हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना उष्ण अशा प्रकारचे वारे कोणत्या दिशेकडनं येतात आणि ते थांबवण्यासाठी मग ते कोणत्या दिशेकडून येणारे हे वारे आहेत आणि मग या वाऱ्यांना जर आपण त्याच्या सीमारेषेवर काही वृक्षाची लागवड करून जर थांबवलं तर पुढील भागात होणारं वाळवंटीकरण आपण थांबवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीची उपाययोजना देखील आपण त्या ठिकाणी करू शकतो. अवर्षणाची परिस्थिती देखील आपल्याला टाळता येते. त्याचबरोबर आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये स्वयंचलित वाहनांचा आपण अधिकाधिक वापर करू लागलेलो आहोत. अधिकाधिक खनिज तेल आणि जी काही प्रदूषण करणारी इतर जी काही ऊर्जा साधनं आहेत त्या ऊर्जा साधनांचा आपण अत्याधिक वापर करू लागलेलो आहोत आणि अशा ऊर्जा साधनांचा वापरामुळे प्रचंड स्वरूपाचं प्रदूषण या ठिकाणी
या पर्यावरणामध्ये होत आहे. आणि मग हे प्रदूषण टाळायचं असेल तर काय करता येईल म्हणून आपण पाहतोय की ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या वृक्षाची लागवड करता येईल की जेणेकरून प्रदूषणातील निर्माण झालेली जी काही वायू आहे या वायूचं शोषण तशा प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी करतील. म्हणजे अशा प्रकारची उपाययोजना ही अलीकडच्या काळामध्ये या हवामानाच्या अभ्यासाच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी करता येईल. म्हणून पर्यावरणीय ऱ्हास टाळण्यासाठी निश्चित या ठिकाणी हवामानशास्त्राचा अभ्यास हा असणं आवश्यक आहे. आणि हेच हवामानशास्त्राचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.